राज्यातील महिलांसाठी आली मोठी खुशखबर. ती म्हणजे आजपासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये जमा होणार. ही माहिती दिली आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. तर काय संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये ए टू झेड समजून घेणार आहोत. परंतु मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ हा मला स्किप करू नका. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कारण सर्वात महत्त्वाची माहिती आपण आज घेऊन आलेलो आहोत. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आपल्याला माहिती आहे आपल्या राज्यात सुपर डुपर हिट झालेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या यशानंतरच जे सरकार म्हणजे महायुतीचं सरकार हे स्थापन झालेलं आहे. लाडकी बहीण योजनेत आता महिलांना 2100 रुपये दिले जाणार, ही अशी घोषणा महायुती सरकारने घोषणानाम्यामध्ये केली होती. या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे डिसेंबरचा आता पहिला हप्ता विधानसभा निवडणूक झाल्याच्या नंतर हा आता आजपासून महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांची जर संख्या आपण बघितली तर 35 लाख बघू शकता तुम्ही, 35 लाख महिलांना पैसे दिले जाणार आहे. या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत 6वा हप्ता हा महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर आता म्हणजे आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे. सुमारे किती महिला तर 35 लाख महिलांच्या खात्यात. जी घोषणा महायुती सरकारने निवडणुकीच्या पूर्वी केली होती ती पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात दिला जाणार आहे. हे आपल्याला माहिती आहे. हिवाळी अधिवेशनात आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा सांगितले होते. म्हणजे बघू शकता तुम्ही, महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे. त्यानंतर आता ही प्रक्रिया सुद्धा झालेली आहे. हिवाळी अधिवेशनानंतर लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता वितरणाची प्रक्रिया बघू शकता तुम्ही आजपासून सुद्धा झालेली आहे. त्याचबरोबर महिला व बालविकास खात्याचे वाटप झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे आता नेमकेच खाते वाटप झाले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजे महिला व बालविकास मंत्रालय खातं. ते वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणास सुरुवात झालेली आहे. हे खाते मिळाले आपल्याला माहिती आहे. हे खाते मिळाले आहे आदिती तटकरे यांना. आदिती तटकरे यांनी खाते वाटप झाल्यानंतर लगेच या महिन्यात पैसे दिले जातील असेच सांगितले आहे. त्यानंतर आता याच आठवड्यात महिलांना 2100 रुपये हे महिलांच्या खात्यात दिले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्त्याची रक्कम सरकारने वाढवण्याची घोषणा ही निवडणुकीच्या पूर्वीच केलेली होती. या योजनेत त्यांनी सांगितले होते की आम्ही महिलांना महिन्याला 2100 रुपये दिले जाणार असल्याचे त्यांनी हे निवडणुकीच्या पूर्वीच सांगितले होते. आता ह्याच हप्त्यामध्ये हे 2100 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर त्यांनी सांगितले होते की 2100 रुपये आम्ही दिले जातील अशी माहिती आदिती तटकरे यांनी सुद्धा दिलेली होती. त्यामुळे आता महिलांच्या खात्यात हे 2100 रुपये जमा होणार आहे. महायुतीने जो शब्द दिला होता तो शब्द पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे असे सुद्धा आदिती तटकरे यांनी सांगितले. तर बघू शकता तुम्ही आता महिलांच्या खात्यात आजपासून ही रक्कम जमा होणार आहे. ही माहिती आज आपण घेऊन आलेलो होतो. ही संपूर्ण माहिती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.